मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीची शक्यता। रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयांची तर टॅक्सीच्या भाड्यात 2 ते 3 रुपयांची वाढ होण्याची शक्यता। परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव। चाकणमधून उद्योजकांच्या स्थलांतराच्या निर्णयामुळे आमदार रोहित पवारांनी चिंता व्यक्त केली। आज रोहित पवार उद्योजकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या। महाराष्ट्रात महाआयडीची मोठी घोषणा। सर्व सरकारी विभाग एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआयडी मोठा आधार ठरणार। कॉक्रोच जनता पार्टीचा आणखी एक विजय। सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकिली रोखण्याचा आदेश बार काउन्सिलकडून मागे। अध्यक्ष मनन मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी। गेल्या 2 वर्षात आश्रमशाळांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू। अनुदानित आश्रमशाळांपेक्षा सरकारी आश्रमशाळांमध्ये अधिक मृत्यू। प्रभावी उपाययोजना उभारण्याची मागणी। मुंबईतल्या चेंबूर वाचनाका परिसरात एफडीएची कारवाई। प्रयागनगरजवळ फ्रुटीच्या गोदामातून मुदतबाह्य शीतपेयांचा साठा जप्त। यवतमाळमध्ये राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा। 8 दिवसांपासून 2103 शाळांमध्ये पोषण आहार बंद। काही शाळांमध्ये धान्य नसल्याने योजना बंद। अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेतील दयनीय स्थिती। एकाच खोलीत 50 विद्यार्थी। बाथरूममध्ये अस्वच्छता। भूतबाधा झाल्याच्या अफवेमुळे 600 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना विमानानं नांदेडहून अमृतसरला नेणार। बादल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया। हल्लेखोरानं हल्ला का केला याचं गूढ अजूनही कायम। पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर राहुल गांधींनी खिल्ली उडवली। इंदिरा गांधींसोबतचा किस्साही सांगितला। राजीनामा घेईपर्यंत झोपू देणार नाही। राहुल गांधींचा मोदी शहांवर निशाणा।